वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण नसल्याने काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी दिला आहे। आज वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन होणार असून उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांचे नाव नसल्यामुळे एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवू असा इशारा एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी दिला आहे। वंदे भारत रेल्वेसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील आवाज उठविला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी दिली। रेल्वे स्थानकावर एमआयएम कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी या संदर्भात नांदेड विभागाच्या डीआरएम नीती सरकार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। हे बघा, उद्या जो प्रोग्राम होणार आहे वंदे भारत ट्रेनचा जालना ते मुंबई पर्यंत जी ट्रेन चालू करण्यात येत आहे त्याचा आम्ही अभिनंदनच करतो आमच्या पार्टीतर्फे आणि आपल्याला सांगू इच्छितो या ट्रेनसाठी सर्वात जास्त प्रयत्न करणारा माणूस म्हणजे औरंगाबादचा खासदार इम्तियाज जलील आहे। वेळोवेळी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी ही ट्रेन इथे सुरू व्हावी याच्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहे, परंतु इथं जे राजकारण घाणेरडं राजकारण चालू आहे या घाणेरड्या राजकारणाचा जाब विचारण्यासाठी आता सध्या आम्ही जालना रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत। कारण की या रेल्वेचं उद्घाटन अवसर प्रसंगी सगळ्या लोकप्रतिनिधींचं नाव घेण्यात आलेलं आहे। जालन्याचा आणि परभणीचा काही संबंध नसताना सुद्धा परभणीच्या खासदाराचं नाव त्या पत्रिकेमध्ये लिहिण्यात आलेलं आहे, परंतु ज्या व्यक्तीने ज्या विकास पुरुष व्यक्तीने या ट्रेनसाठी या वंदे भारत ट्रेनसाठी अथक प्रयत्न केले त्या माणसाचं नाव का बरं या पत्रिकेमध्ये टाकण्यात आलेलं नाही याची खंत मला आणि सगळं जालना आणि औरंगाबाद वासियांना होत आहे। ही खंत सध्या आम्ही या जालना रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे याचा निषेध करण्यासाठी। जर लोकसभा सांसद खासदार इम्तियाज जलील यांना उद्याच्या प्रोग्रामाला जर बोलवण्यात आलेला नाही तर हा इशारा मी या जालन्याच्या सर्व रेल्वेच्या पदाधिकारी यांना इथं देतो की काल आमचा इथं निषेध राहणार आहे आणि आम्ही त्याला काळे झेंडे दाखवून या प्रोग्रामचा निषेध करणार आहोत। एनडीपी न्यूज मराठी, जालना।